हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब। आज आपण 1 वर्षाच्या आतील म्हणजेच 5 ते 6 महिन्यापर्यंतच्या मुलीला सुंदर अशी खणाची फ्रॉक शिवणार आहे। फक्त पाऊण मीटर कपड्यामध्ये ही फ्रॉक आपण तयार करणार आहोत। हा कपडा फक्त 100 रुपयाच्या बजेटमध्ये येतो आणि त्यापासून आपण अशी सुंदर अशी फ्रॉक तयार करणार आहे। याची कटिंग खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शिवायची कशी हे पण मी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। सगळ्यात आधी आपण कपड्याला रुमालासारखी घडी टाकून घ्यायची। हे बघा मी जसं दाखवतोय तशी, आणि ज्या साईडनी काट आहे त्या साईडने आपण 10 ते 10.5 इंच मार्किंग करून घ्यायची। हे बघा 10 ते 10.5 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायची आणि सरळ रेष मारून ती कापून घ्यायची। आपल्याला लक्षात ठेवा, 1 वर्षाच्या आतील मुलींसाठी हे मेजरमेंट आहे। 5 महिन्याची असेल 6 महिन्याची असेल तरी ही मेजरमेंट त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे। आपण ही फ्रॉक खूप सुंदर पद्धतीने शिवणार आहे। त्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड काढणार आहोत। त्यासाठी हे बघा आपण आधी 10-10.5 इंच सोडलेलं आहे, तिथून पुढे आपल्याला 17 ते 18 इंच घ्यायचं आहे। म्हणजे खालची बाजू 10 सोडल्याच्या नंतर वर 7 ते 7.5 इंच। हे बघा 10 इंच आपण खाली घेर कापला आहे आणि नंतर आपण 18 इंच ते 17 इंच ठेवायचं आहे। 4 इंचाचं शोल्डर ठेवायचं आहे, 2 इंचावरती मार्किंग करायची। जसं मी दाखवतोय तसं करा, एकदम व्यवस्थित फ्रॉक होईल। त्यानंतर 4 इंचच आपण खाली मोंडा उतरवायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे सरळ लाईन मारून घ्यायची। त्यानंतर 5 इंच आपण छातीचं माप ठेवायचं आहे आणि 5 इंचच आपण खाली कमरेचं माप पण ठेवायचं आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा आपण मार्जिन ठेवायचं आहे फिटिंगसाठी आणि आमोलचा असा शेप द्यायचा आहे। त्यानंतर आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड सोबतच कट करणार आहोत। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि लाईक करा, शेअर करा। हे बघा आपली फ्रंट साईड बॅक साईडसुद्धा कटिंग झालेली आहे। एकदम सोपी पद्धत आहे। मेजरमेंट पण मी दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही ठेवा। आता ह्यानंतर आपण पुढचा गळा आणि पाठीमागचा गळा कापून घेऊ। ही आहे आपली फ्रंट साईड। फ्रंट साईडला आर्म होलमध्ये थोडासा शेप द्यायचा आहे आपल्याला। इथे आपल्याला फक्त अर्धा इंच शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचा गळा कापायचा आहे। पुढचा गळा फक्त 4.5 ते 5 इंच ठेवायचा आहे। 4 इंच 4.5 इंच जसं आपलं बाळाची तब्येत असेल त्या हिशोबाने आपण तो गळा ठेवायचा आहे। त्यानंतर बॅक साईडला आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो, मटका गळा म्हणा किंवा तुम्हाला जसा व्ही गळा, पंचकोनी, पण आपण याला पान गळा ठेवणार आहे। हे बघा बॅक साईडला आपण सुद्धा 6 इंचाचा मटका गळा ठेवू शकतो किंवा त्याच्यापेक्षा छोटा आपण गोल गळा ठेवू शकतो। याला मी गोल गळा ठेवणार आहे आणि पाठीमागं हुकसाठी आपण 2 ते 2.5 इंच कट करू शकतो। आपण चेन पण लावू शकतो, पण मी इथे या फ्रॉकसाठी हुक ठेवणार आहे एक सिंगल। त्यासाठी पाठीमागे आपण फक्त छोटासा कट करायचा, जेणेकरून डोक्यातून फ्रॉक घालायला व्यवस्थित जाईल, त्रास होणार नाही बाळाला। त्यानंतर आपण उरलेल्या कपड्यात स्लीव्जसाठी फ्रिलच्या स्लीव्ज ठेवणार आहे। त्यासाठी आपण 2 पट्ट्या काढून घेणार आहे। 1.5 ते 2 इंचाच्या 2 पट्ट्या आपण तयार करून घ्यायच्या आहे। हे बघा उरलेल्या कपड्यात आपण 2 पट्ट्या काढलेल्या आहे। ह्याची आपण स्लीव्जसाठी फ्रिल तयार करणार आहोत। ही झालेली आपली फ्रॉक कटिंग। चला आता आपण स्टिच कशी करायची ते बघूया। हे बघा सगळ्यात आधी आपण गळा पलटी करून घ्यायचा आहे। समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही गळे आपण अस्तर लावून पलटी करून घ्यायचे। एकदम सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये फिटिंग किंवा घाबरण्याचं काही कारण नाही आहे। तुम्ही अस्तर ठेवून असं गळ्याची मार्किंग करून ते 1 ते 1.5 इंच कट करून आपण तो गळा पलटी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडला आणि बॅक साईडला छोटे छोटे अर्धा इंचाचे टक्स मारून घ्यायचे। हा पाठीमागचा गळा आपल्याला आपण हुकसाठी तिथे 1 इंच कट ठेवलेलं आहे, जेणेकरून फ्रॉक घालायला डोक्यातून त्रास होणार नाही। त्यानंतर आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायचे। दोन्ही शोल्डर जॉईंट केल्याच्यानंतर आपण फ्रिल बनवून घेऊया हाताची। त्यासाठी काढलेल्या पट्टीला एक साईडला आपण पाव इंच स्टिच करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याची फ्रिल तयार करायची। छोट्या छोट्या प्लेट्स देऊन आपण ती फ्रिल हाताला जोडून घ्यायची। याच्यामध्ये जेवढा तुमचा मोठा कपडा असेल तितकी छान सुंदर फ्रिल तयार होईल। त्यानंतर पलटी करून आपण त्याला ब्लाऊजवरती एक दाब टीप मारून घ्यायची।
अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडलाही आपण फ्रिल लावून घ्यायची. दुसऱ्या साईडला आपण सेम त्याच पद्धतीनं फ्रिल लावून घेणार आहे. त्यानंतर आपण फ्रंटला आणि बॅकला अर्धा इंचाचे 2 टक्स मारून घ्यायचे. त्यानंतर सेंटर काढून घ्यायचं आहे आणि आपण जे 10 इंचाचा काठ काढून ठेवला होता 10 इंचावरती घेर बनवण्यासाठी, त्यालासुद्धा आपण इथे सेंटर काढून घेऊन बरोबर तो सेंटर ठेवून आपण छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्यात. सेंटर ठेवल्याच्यानंतर फ्रॉकचा जो घेर आहे तो एकदम एकसारखा येतो. एक साईडला जास्त एक साईडला कमी होत नाही, म्हणून कधी पण सेंटरपासून सुरुवात करायची. उरलेल्या साईडनी आपण दुसऱ्या साईडनी पण अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचे. ह्याचप्रमाणे आपण दोन्ही बाजूच्या ज्या घेरचे ज्या कपडा आहे तो आपण लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण असं एक सिंगल दाब टीप मारून घ्यायची. बॅक साईडला पण सेम त्याच पद्धतीने आपण राहिलेला जो भाग आहे तो जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला एक एक दाब टीप मारून घ्यायची. त्यानंतर आपण साईडला फिटिंग तुम्ही तुमच्या अंदाजे जर लूज टाईट करायची असेल त्याच्यासाठी मार्जिंग असतं भरपूर, तुम्ही त्याला टीप मारून घेऊ शकता. आणि ह्याच पद्धतीनं आपली सुंदर अशी फ्रॉक फक्त 10 मिनिटात तयार झालेली आहे. याच्यात अवघड काही नाही आहे. तुम्ही रेडीमेड घेण्यापेक्षा 100 रुपयाचा कपडा आणून घरच्या घरी खूप छान पद्धतीने शिवू शकता. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या ज्यांना कोणाला लहान बाळ आहे त्यांना प्लीज शेअर करा, जेणेकरून तेही घरी बसल्या बसल्या ही फ्रॉक सुंदर अशी फ्रॉक तयार करू शकतील. बघा किती सुंदर फ्रॉक तयार झालेली आहे. याला आपण इथे वरती बो लावू शकतो किंवा डायमंडचा पॅच लावू शकतो. तुम्हाला जसं अवेलेबल असेल ते तुम्ही डिझाईन गळ्याला करू शकता. मी याला प्लेन ठेवले कारण लहान बाळ असलं तर ते टोचत किंवा लागण्याची भीती असते, म्हणून मी ती पूर्णपणे प्लेन ठेवली. आपली सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.